स्पर्धा परीक्षेचं जे एक वादळ असतं ना, त्या वादळात जो पर्वत कधीही न डगमगता उभा राहतो, त्या आधारस्तंभाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. तर कोण आहेत हे प्रेरणास्थान? हे आहेत आदरणीय नीरवदा, एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक. पण थांबा, त्यांची ओळख फक्त एवढीच नाहीये, ही तर फक्त एक सुरुवात आहे. म्हणजे बघा, संचालक म्हणून ते केंद्राला दिशा देतात हे तर झालंच, पण एक मार्गदर्शक म्हणून ते प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी वैयक्तिक पातळीवर दिशा दाखवतात. ते प्रेरणास्थान आहेत कारण ते स्वतः एक आदर्श आहेत आणि या सगळ्या भूमिकांमुळेच ते विद्यार्थ्यांसाठी एक भक्कम आधारस्तंभ बनतात. स्पर्धा परीक्षेचा प्रवास अनेकदा कसा असतो तर समुद्रातल्या वादळासारखा. या अंधाऱ्या आणि अशांत वाटेवर नीरवदा त्या दीपस्तंभासारखं काम करतात, जो भरकटलेल्या जहाजांना सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचवतो. मग अशा व्यक्तीचा जेव्हा वाढदिवस साजरा होतो तेव्हा तो केवळ एक कार्यक्रम नसतो, तो एक आनंददायी उत्सव असतो. सकाळची सुरुवातच एका वेगळ्या उत्साहात झाली. ऑफिसमध्ये फक्त स्टाफच नाही तर विद्यार्थीही जमले होते, जणू काही त्यांच्या घरातलाच एखादा सोहळा आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आणि शुभेच्छांचा वर्षावात केक कापला गेला आणि मग हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सगळेजण मंदिरात दर्शनासाठी गेले. भाऊ रंगारी गणपतीच्या साक्षीने झालेल्या आरतीने सगळं वातावरण एकदम मंगलमय झालं. या सोहळ्याला आणखी उंची मिळाली जेव्हा आदरणीय श्री संजीवजी जावळे काका स्वतः तिथे उपस्थित राहिले. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हे केवळ शब्द नव्हते, तर नीरवदांच्या कामाला मिळालेली एक मोठी पोचपावती होती. पण केक, शुभेच्छा आणि हा सगळा उत्सव याच्या पलीकडे जाऊन नीरवदांसाठी खरी भेट काय असू शकते, याचं उत्तर त्यांच्या कामातच लपलेलं आहे. नीरवदा यांच्या कामाचं खरं मोजमाप आहे ना, ते केक किंवा फुलांनी नाही तर या आकड्यांनी होतं. हजारो. ही फक्त एक संख्या नाही आहे. विचार करा, ही हजारो स्वप्न आहेत, हजारो कुटुंब आहेत आणि हजारो यशाच्या कथा आहेत, ज्यांच्या मागे नीरवदा उभे आहेत. की नीरवदांसाठी खरी भेट काय आहे? जेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला एखादा विद्यार्थी MPSC किंवा UPSC पास झाल्याची गोड बातमी घेऊन येतो, तो क्षण त्यांच्यासाठी जगातल्या कोणत्याही उत्सवापेक्षा खूप मोठा असतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं ते यश, तेच त्यांचं खरं समाधान आहे. कारण ते फक्त परीक्षा कशी पास करायची हे शिकवत नाहीत, ते आयुष्य कसं घडवायचं हे शिकवतात. आणि म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण एकत्र आले होते. शेवटी त्यांच्यासाठी सगळ्यांच्या मनात एकच सदिच्छा आहे की त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि उत्साह लाभो. त्यांचा मार्गदर्शनाचा हा दिवा असाच तेवत राहो, जेणेकरून येणाऱ्या काळातही हजारो विद्यार्थी याच प्रकाशात आपलं भविष्य उज्ज्वल करू.